नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सीरीज मार्फत आपण तुमचा अकाउंट विषय शिकतो, ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण 4 टॉपिक पूर्ण अभ्यासलेले आहेत। अकाउंट फॉर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न 2 नंबरचा, 1 नंबरचा पार्टनरशिप फायनल अकाउंट, 3 नंबरचा ॲडमिशन ऑफ पार्टनर, 4 नंबरचा रिटायरमेंट ऑफ पार्टनर। हे पूर्ण अभ्यासलेले या टॉपिकच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। आता अभ्यासतोय आपण टॉपिक नंबर 5 डेथ ऑफ पार्टनर, ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण सॉल्व एक्झाम्पल संपूर्ण अभ्यासलेली, थेरी संपूर्ण अभ्यासलेली। याचे देखील व्हिडिओ तुम्ही बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओच्या प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। आज आपण अभ्यासणार आहोत या टॉपिक म्हणजे डेथ ऑफ पार्टनरचा अनसॉल्व एक्झाम्पल नंबर 1 म्हणजेच अनसॉल्व प्रॉब्लेम नंबर फर्स्ट। तत्पूर्वी तुम्ही जर व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच आलेला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, वर्गमित्रांपर्यंत शेअर करा आणि तुमच्या व्हॅल्युएबल कमेंट आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर आता आपण सुरू करूया आपला अनसॉल्व एक्झाम्पल नंबर फर्स्ट। कोणताही वेळ वाया न घालवता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला एक्झाम्पल व्यवस्थित समजेल। चला तर मग पहा विद्यार्थी मित्रांनो, फर्स्टली आपण प्रॉब्लेम एक्झाम्पल व्यवस्थित रीड करायचं, काय सांगितले ते समजून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच सॉल्व करायला सुरुवात करायची। मी थोडंसं झूम करतो जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित विजिबल असेल। बघा काय सांगितले, राजेश, राकेश अँड महेश, तिघजण पार्टनर आहे। पहिल्या पार्टनरचं नाव आहे राजेश, दुसरा आहे राकेश आणि तिसरा आहे महेश। वेअर इक्वल पार्टनर, इक्वल पार्टनर्स म्हणजे त्यांचा जो ओल्ड रेशो असणार आहे, ओल्ड रेशो हा 1:1:1 आहे। मग याच्यामध्ये कोण मेलेला आहे किंवा कोणाचा डेट झालेला आहे ते बघायचं आणि न्यू रेशो ठरवायचा। बघा न्यू रेशो, राजेश वॉज डाय, राजेश इज अ फर्स्ट पार्टनर आणि तोच डेट झालेला आहे, म्हणजे त्याचा पहिला हिस्सा 1 काढून जर टाकला तर न्यू रेशो 1:1च असणार आहे आणि गेन रेशो सुद्धा 1:1 असणार आहे। आय होप रेशो कन्सेप्ट क्लिअर आहे आणि त्यांची बॅलन्स शीट दिलेली। बॅलन्स शीटला फर्स्ट कॅपिटल आपण कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार, क्रेडिटर्स लॅबिलिटी, बिल्स पेएबल लॅबिलिटी, बँक लोन लॅबिलिटी। लँड अँड बिल्डिंग असेट आहे, फर्निचर असेट आहे, डेटर्स असेट आहे, स्टॉक असेट आहे। कॅशचा बॅलन्स कॅश अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर करणार। ऍडजस्टमेंट मध्ये बघा, फर्स्ट राजेश डाय ऑन 13 जून 2019, राजेशचा मृत्यू झाला 30 जूनला, म्हणजे थोडक्यात काय झाले, तो आपल्यासोबत 1/4/2019 पासून 30 जून पर्यंत सोबत होता, म्हणजेच आपल्यासोबत तो एप्रिल, मे आणि जूनचा सर्व दिवस, म्हणजेच तो 3 महिने आपल्यासोबत होता, 3 मंथ्स। मग या 3 महिन्याचा P&L सस्पेन्स आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागेल, इस्टिमेटेड प्रॉफिट। अँड द फॉलोइंग ऍडजस्टमेंट वेअर ॲग्रीड, फर्निचर वॉज टू बी ऍडजस्टेड इज टू इट्स मार्केट प्राइस ₹3,40,000। आता फर्निचर बघा किती आहे, फर्निचरला आपण स्टार मार्क करून घेऊया फर्स्ट, ते आहे 3 लाख रुपीज आणि ते 3,40,000 झालं, म्हणजे 40,000 वाढलेले। 40,000 फर्निचर मध्ये ऍड करणार आणि रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहिणार। देन लँड अँड बिल्डिंग इज टू बी डेप्रिसिएटेड बाय 10%। आता हे लँड अँड बिल्डिंग मधून लेस करणार, आपण लेस करणार डेप्रिशिएशन आणि रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला, लँड अँड बिल्डिंगला एक स्टार मार्क। देन नेक्स्ट प्रोव्हाइड RDD 5% ऑन डेटर्स, डेटर्स मधून हा लेस करणार RDD आणि कुठं लिहिणार आहे, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला लिहिणार, डेटर्सला एक स्टार मार्क करणार। त्याच्यानंतर द प्रॉफिट अप टू द डेट ऑफ डेथ ऑफ मिस्टर राजेश इज टू बी कॅल्क्युलेट ऑन द बेसिस ऑफ लास्ट काय सांगितले, लास्ट इयर प्रॉफिट म्हटलंय त्यांनी, विच वॉज ₹1,80,000, म्हणजे आपल्याला इस्टिमेटेड प्रॉफिट करंट इयरचा दिलाय। आता त्याच्या मृत्यूच्या तारखेपर्यंतचा प्रॉफिट त्याला द्यायचा आहे, मग तो कॅल्क्युलेट करण्यासाठी करंट इयरचा प्रॉफिट किती दिलाय त्यांनी डायरेक्ट कॅल्क्युलेट करून दिला 1,80,000 आणि गुडविल तर दिलंच नाही, म्हणजे अतिशय सोपं आहे। आपण सॉल्व करायला सुरुवात करूया। पहिल्यांदा आपण P&L सस्पेन्स अकाउंटची वर्किंग नोट करू आणि नंतर सॉल्व करायला सुरुवात करू, म्हणून वर्किंग नोटच्या फॉर्मॅटकडे जायचं। वर्किंग नोटला नाव द्यायचं कॅल्क्युलेशन ऑफ P&L सस्पेन्स अकाउंट आणि याच्यामध्ये इस्टिमेटेड प्रॉफिट ऑफ करंट इयर, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं शेवटच्या ऍडजस्टमेंटमध्ये तो किती दिला, 1,80,000, म्हणून तो लिहिला मी 1,80,000, म्हणजेच तो 1,80,000 किती महिन्याचा प्रॉफिट आहे, 12 महिन्याचा प्रॉफिट, म्हणजेच आपल्यासोबत तो 3 महिने होता, म्हणून 3 मंथ्स प्रॉफिट इज इक्वल टू 1,80,000 भागिले 12 आणि 3 महिन्याचा पाहिजे म्हणून गुणुले 3, तर तो 45,000 येणार आहे 3 महिन्याचा। पण हा टोटल फर्मचा, कोणाचा आहे, हा टोटल फर्मचा। मग लक्षात घ्या, आता हा टोटल फर्मचा किती आला आपल्याला, 45,000 रुपये आलेला आहे। मग याच्यामध्ये राजेश जो डेड पार्टनर आहे त्याचा शेअर कॅल्क्युलेट करायचं, म्हणून राजेश शेअर इन प्रॉफिट इज इक्वल टू 45,000 डिवायडेड 3 इंटू
गुणुले 1 जर केलं तर त्याच्या हिस्स्याचा जो प्रॉफिट आहे तो येणार आहे 15,000 रुपये. किती रुपये? 15. यालाच आपण कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार. हा P&L सस्पेन्स आहे. हे आपण ती वर्किंग नोट करताना ट्रान्सफर करूया. आता ही वर्किंग नोट झालेली म्हणजे हे आपण समजून घेतले की बाबा 15,000 आपला P&L सस्पेन्स आलेला आहे. आता आपण सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. आपली फर्स्टली बॅलन्स शीट ट्रान्सफर करून घ्यायची. मी थोडंसं हे झूम इन करतो जेणेकरून तुम्हाला ते अजून व्यवस्थित समजेल. बघा आता हे कॅपिटल अकाउंट कॅपिटलच्या क्रेडिटला लिहिणार राजेश, राकेश आणि महेश. आपण कॅपिटल अकाउंट तयार केले, त्यांच्या क्रेडिट साईडला त्यांचा बॅलन्स लिहून घ्यायचा. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन लिहायचं, बाय बॅलन्स. आणि त्याची अमाऊंट लिहिणार आहोत आपण रुपीज 5 लाख, 2 लाख आणि 2 लाख. राजेशचे रुपीज 5 लाख, राकेशचे रुपीज 2 लाख आणि महेशचे रुपीज 2 लाख. अशा पद्धतीने म्हणजे आपण कॅपिटल बॅलन्स 5, 2, 2 असा लिहून घेतला. सन्ड्री क्रेडिटर्स ही आपली लॅबिलिटी आहे. आपण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहूया सन्ड्री क्रेडिटर्स. आणि त्याची अमाऊंट आपण लिहिणार आहोत रुपीज 90,000, 90,000. देन नेक्स्ट बिल्स पेएबल लिहिणार आहोत 60,000. हे सुद्धा आपण बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहिणार. बिल्स पेएबल लॅबिलिटीला बिल्स पेएबल. अमाऊंट लिहिणार रुपीज 60,000. आणि लास्ट वन बँक लोन 1,50,000. हे सुद्धा बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीलाच लिहायचं, बँक लोन. अमाऊंट लिहिणार 1,50,000. आणि याचा दुसरा इफेक्ट, दुसरे नाही, आता आपण बॅलन्स शीटच्या असेटचे ट्रान्सफर करूया. लँड अँड बिल्डिंग 4 लाख बॅलन्स शीटच्या असेटला. रुपीज 4 लाख इनर कॉलमला लिहिणार आपण. एक ओळ जागा सोडायची ऍडजस्टमेंटसाठी. लँड अँड बिल्डिंग झाल्यानंतर आहे फर्निचर 3 लाख रुपये. हे सुद्धा बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहिणार. फर्निचर रुपीज 3 लाख. देन नेक्स्ट बघा डेटर्स आहे 3 लाख रुपये. हे 3 लाख रुपये हे सुद्धा बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहिणार. डेटर्स रुपीज 3 लाख. इनरला लिहिणार एक ओळ जागा सोडणार ऍडजस्टमेंटसाठी. डेटर्स लिहिल्यानंतर स्टॉक दिलेला आहे. स्टॉकची व्हॅल्यू आपण काय करणार, आपल्या बॅलन्स शीटच्या असेटला जाणार आणि त्या ठिकाणी लिहिणार स्टॉक. आणि याची व्हॅल्यू डायरेक्ट आउटरला लिहिणार रुपीज 1 लाख. आणि लास्ट कॅश बॅलन्स दिलाय 1 लाख रुपीज. तो कॅश अकाउंट तयार करणार आणि त्याच्या डेबिटला लिहिणार आपण टू बॅलन्स. कॅरीड डाऊन नाही लिहायचं, या ठिकाणी ब्रॉट डाऊन लिहायचं बरं. आणि अमाऊंट लिहिणार रुपीज 1 लाख. अशा पद्धतीने सगळे असेट लॅबिलिटी ट्रान्सफर केल्यानंतर त्याचा मृत्यू झालाय 30 जूनला असं सांगितलं. आणि खालील ऍडजस्टमेंट आहेत. फर्निचर वॉज टू बी ऍडजस्टेड, मार्केट प्राइस 3,40,000. बॅलन्स शीटच्या असेटला जायचं. फर्निचरची मार्केट प्राइस त्यांनी 3,40,000 दिली, ती आउटरला लिहून घ्यायची. 3,60,000 दिले का बघा बरं. हो 3,40,000 दिलेले. 40,000 कमी झालेलं असणार आहे ते. म्हणजे आपल्याला 40,000 कमी झाले का नाही, ते 60,000 इथं लेस करावं लागणार आपल्याला. ते 60,000 कमी झालेले. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की ते काय झालेले, आपण जे हे करतोय ते मी जे समजतोय ते लँड अँड बिल्डिंग आहे. आणि फर्निचर सांगितलंय त्यांनी. फर्निचर ऍडजस्टेड म्हटले 3,40,000. म्हणजे फर्निचरची व्हॅल्यू जी आहे ती 3 लाख आहे. आपण बॅलन्स शीटच्या असेटला जाऊया आणि ज्या ठिकाणी फर्निचर दिले त्या ठिकाणी आउटरला लिहूया 3,40,000 रुपये. आणि त्या ठिकाणी ऍप्रिसिएशन म्हणून लिहायचं ऍड ऍप्रिसिएशन वाढलंय. अमाऊंट रुपीज 40,000, 40,000 रुपये. आणि आउटरला 3,40,000 लिहिणार आहोत आपण. आणि हे प्रॉफिट आहे रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय फर्निचर अकाउंट. आणि तो प्रॉफिट 40,000 रुपये आपण रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला मेन्शन करणार. नेक्स्ट बघा लँड अँड बिल्डिंग 10% डेप्रिसिएटेड. आता लँड अँड बिल्डिंग बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहिले, त्या ठिकाणी लिहायचं लेस डेप्रिशिएशन 10%. आणि 4 लाखावर 10% 40,000. आउटरला येणार आहे ते 3,60,000. आणि हे डेप्रिशिएशन आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला लिहिणार टू लँड अँड बिल्डिंग. म्हणजे हा लॉस आहे. असेट कमी होणे लॉस असतो, तो 40,000 रुपये आपण इकडे डेबिटला मेन्शन केलेला आहे. सेकंड ऍडजस्टमेंट संपली. थर्ड मध्ये 5% RDD सांगितलं आपल्याला. डेटर्स मधून लेस करायचा. डेटर्स बॅलन्स शीटच्या असेटलाच त्या ठिकाणी यायचं लेस RDD ऍट 5%. आणि 3 लाखावर 5%, 10% 30,000, 5% 15,000. ते वजा होतील 3 लाख मधनं. आउटरला येतील 2,85,000. आणि हे 15,000चा दुसरा इफेक्ट आपण रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहिणार टू RDD. अमाऊंट लिहिणार रुपीज 15,000, 15,000. देन नेक्स्ट बघा RDD झाल्यानंतर द प्रॉफिट फॉर द इयर. आता हे 1,80,000 रुपयाचं आपण वर्किंग नोट केलेली. वर्किंग नोटमध्ये आपण P&L सस्पेन्स कॅल्क्युलेट केले 15,000 रुपये. हे कॅपिटलच्या क्रेडिटला बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचं. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला जायचं, त्या ठिकाणी लिहायचं बाय P&L सस्पेन्स अकाउंट. आणि त्याची
व्हॅल्यू जी आहे 15,000 रुपये ही राजेशच्या कॉलम मध्ये लिहायचं, कारण की राजेश डेड पार्टनर आहे. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट P&L सस्पेन्स अमाऊंट लिहिणार आहोत ₹15,000 15,000 झालेला आहे. 4 नंबर ऍडजस्टमेंट झालेली, सगळं झालेले क्लोज करायला सुरुवात करायची. रिव्हॅल्युएशन अकाउंट फर्स्टली क्लोज करायचं. त्याच्या डेबिटची टोटल आहे ₹55,000. डेबिट टोटल इज मोर दॅन क्रेडिट, म्हणून क्रेडिटला सुद्धा ते 55,000 रुपये लिहिणार. त्यातले ते 40,000 वजा झाले तर 15,000 रुपये हा लॉस आहे रिव्हॅल्युएशनचा. 1 2 3 आणि चौथ्या ओळीला लिहायचं बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, कंसात लिहायचं लॉस. आणि या ठिकाणी आपल्या सगळ्या पार्टनरची नावं लिहून घेऊया. फर्स्ट लिहूया आपण राजेश, त्याच्यानंतर राकेश आणि त्याच्यानंतर महेश. आणि हे सगळे इक्वल पार्टनर आहेत, म्हणजे 15,000 आपण इक्वल वाटले सगळ्यांना, तर ते 5,000 5,000 5,000 अशा पद्धतीने येतील. राजेशला 5,000, राकेशला 5,000, महेशला 5,000. हे इकडे क्रेडिटला आहेत, पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला टू रिव्हॅल्युएशन अकाउंट, कंसात लॉस. आणि त्याची अमाऊंट लिहिणार ₹5,000. राजेश 5,000, राकेश 5,000 अँड महेश देखील 5,000. आणि आता काय करायचं, हे क्लोज करायचंय. आपण पार्टनर्स कॅपिटल क्लोज करूया. बघा राजेश, राकेश आणि महेश या सगळ्यांचं क्लोज करताना फर्स्टली राजेश जो डेड पार्टनर आहे त्याचं क्लोज करूया. 5 लाख प्लस हे 15,000, 5,15,000 रुपयाने क्रेडिट टोटल जास्त आहे, तेच डेबिटला लिहिणार 5,15,000 रुपये. आणि त्यातनं 5,000 रुपये जर मायनस केले आपण तर आपल्याला त्या ठिकाणी भेटणार आहेत 5,10,000 रुपये. आणि त्याला लिहिणार आपण कोण आहे, राजेश आहे, म्हणून राजेशचा एक्झिक्युटर, राजेश एक्झिक्युटर लोन अकाउंट. आणि हे लोन आहे म्हणून बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला राजेश एक्झिक्युटर लोन लिहायचं. आणि त्याची अमाऊंट लिहिणार आहोत आपण 5,10,000. आणि आता रिमेनिंग पार्टनरचं कॅपिटल अकाउंट क्लोज करून घेऊया. बघा राहिले कोण, राकेश आणि महेश यांची क्रेडिटची टोटल बघा 2 लाख रुपये, दोघांचीही 2 लाख रुपये आहे. तेच डेबिटला घेणार आपण 2 लाख 2 लाख. त्यातनं 5,000 वजा झाले ते 1,95,000, दोघांचीही तेवढेच येणार आहेत 1,95,000. याला लिहिणार आपण टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि हा कॅपिटल बॅलन्स आपण आपल्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला ॲज अ कॅपिटल म्हणून दाखवायचं, कॅपिटल अकाउंट. आणि त्या ठिकाणी आपण आपल्या पार्टनर्सची नावं लिहिणार आहोत. फर्स्ट लिहिणार राकेश आणि महेश जे जिवंत पार्टनर आहेत. राकेशचं 1,95,000 कॅपिटल इनरला लिहायचं. आणि महेशचं सुद्धा 1,95,000 आपण इनरलाच लिहिणार. या दोघांची टोटल 3,90,000 3,90,000 आउटरला लिहिणार. आणि आता बघा इथं गुडविलचं काय बॅलन्सच नव्हता, 1 लाख रुपये कॅशचा बॅलन्स आहे, तो आपण कॅशला लिहिलेला आहे, ते क्लोज करूया. डेबिटची टोटल 1 लाख, तेच क्रेडिटला लिहिणार ₹1 लाख. बॅलन्सिंग फिगर सुद्धा 1 लाख. आणि यालाच म्हणणार बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि हाच आपला बॅलन्स शीटच्या असेटला कॅश ऑब्लिक बँक अकाउंट लिहायचं. आणि अमाऊंट लिहिणार ₹1 लाख. अशा पद्धतीने आपण सगळे अकाउंट क्लोज केलेले आहेत. आता बॅलन्स शीट बघा क्लोज करण्याचा प्रयत्न करू, म्हणजे टॅली करण्याचा प्रयत्न करूया. लॅबिलिटीची टोटल येणार आहे 12 लाख रुपये. आणि तेवढीच आपली असेटची देखील टोटल आहे 12 लाख रुपये. म्हणजे थोडक्यात आपली ह्या प्रॉब्लेमची बॅलन्स शीट 12 लाख रुपयाने टॅली झालेली आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असणार आहे. समजले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचं धन्यवाद. आज आपण इथेच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल अभ्यासणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.